गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. कालच्या सत्राला 5 श्लोक झालेले होते आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थेत होणारा जो बोध आहे तो एकरूप आत्मस्वरूपाचाच आहे, म्हणजे त्या एकमेव अद्वितीय संवितीचाच आहे, असा विचार आपल्या पुढे एक मांडला गेलेला आहे. एक थोडंसं रेकॉर्डिंग मध्ये घोळ झालाय. परत सुरू करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. रेकॉर्डिंगच्या जमान्यात नवीन असल्यामुळे काहीतरी थोडासा गोंधळ होऊ शकतो, तो तुम्ही टॉलरेट करावा एवढी एक प्रार्थना तुमच्या पुढे करतो आणि आजच्या सत्राचा अभ्यास सुरू करतो. 6व्या श्लोकाच्या निमित्ताने या तीनही अवस्थांमध्ये, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये होणारा बोध जो संवित या रूपाने आहे, म्हणजे तो बोधरूपता जी आहे ती केवळ आत्मस्वरूपाचीच आहे. आणि त्या बोधाचा विचार करताना मात्र त्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये एक होणारा बोध आणि एक असणारा बोध, तो असणारा बोध हा संवितीमय आहे, म्हणजे आत्मरूपाचा आहे, असा एक विचार आपल्यामध्ये ठसवण्याचा इथे एक मोठा प्रयत्न आहे. 6वा श्लोक असं सांगतो, तो बोध त्याच्या विषयाहून वेगळा आहे, पण स्वप्नातील बोधाप्रमाणेच बोधाहून भिन्न नाही. याप्रमाणे तिन्ही अवस्थातील संवित एकच आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढेही ती तशीच असते. आपल्याला समजावून सांगण्याचा त्यांचा एकच प्रयत्न चाललेला आहे की जागृतीत जे होणारं ज्ञान आहे तेच स्वप्नामध्ये होणारं ज्ञान आहे आणि त्याच पद्धतीने सुषुप्तीमध्ये होणारं ज्ञान आहे. मुख्य मुद्दा काय आहे की ते ज्ञान म्हणजे ज्ञानरूपता ही जी गोष्ट आहे ती मात्र एकमेव अद्वितीयाची म्हणजे संवित्तीचीच आहे. पण गाढ झोपेचा विचार करताना मात्र एक गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते की जागृतीमध्ये आणि पुन्हा स्वप्नामध्ये आपल्याला जे काही ज्ञान होतं त्याच्यामध्ये कुठेतरी इंद्रियांचा संबंध असतो. म्हणजे बोलायला गेलं तर जागृतीत जास्त इंद्रियांचा संबंध असतो आणि स्वप्नामध्ये त्या मानाने कमी असतो, पण नाही म्हणूया तसंही चालेल. पण इंद्रियांचा संबंध असल्यामुळे आपल्याला तिथे जे जागृतीमध्ये होणारं ज्ञान आहे ते मात्र स्पष्टपणे कळतं. आणि मग त्या गाढ झोपेतल्या ज्ञानाचा विचार करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र इंद्रिय ही लीन झालेली असतात, अंतःकरण लीन झालेलं असतं. मग अशा स्थितीमध्ये तिथे जी काय ज्ञानाचा जो विचार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी जेव्हा म्हणतो मला फार छान झोप लागली होती, तर ही जी काय बोलणी आहेत ही बोलणी समजावून सांगा, हा मुख्य विचार आहे या श्लोकाचा. म्हणजे त्या गाढ झोपेतही होणारा जो बोध आहे तिथे आपण एक विचार मांडलेला आहे की सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती असते, ती त्या ज्ञानाचा संस्कार घेते आणि सकाळी उठल्यावर मात्र तो संस्कार बोलतो की मला फार छान झोप लागली, मला फार बरं वाटलं. मग असं जे काय घडलं तर ते कोणाच्या सत्तेवर घडलं असा जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र ते आत्मस्वरूपाच्या सत्तेवर घडलेलं असतं. तेव्हा त्या आत्म्याला म्हणजे त्या आत्मस्वरूपाला साक्षी असंही नाव मिळतं. म्हणजे इथे बोलताना आपल्याला झोपेतल्या ज्ञानाबद्दल बोलायची वेळ आली तर मग काय होऊन जातं, झोपेमध्ये तो जीव झोपेपुरता साक्षीरूप होऊन जातो. पण असं त्याचं जे साक्षीरूप होणं आहे ते वास्तविक आपल्याला अपरोक्ष ज्ञानाच्या दृष्टीने त्याचा विचार करायची वेळ आली तर ते खरोखरीच ते अपरोक्ष ज्ञानाच्या विचारांच्या कक्षेतलं आहे काय, असा विचार मांडायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला श्री ज्ञानदेव म्हणतात की साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. तुला जर का गाढ झोप लागल्यानंतर जर तुला स्वप्न आणि जाग आली नसती तर आम्ही या अवस्थेलाही ब्रह्मस्वरूपाचा दर्जा दिला असता, पण तुला जाग आल्याशिवाय राहत नाही आणि तुला स्वप्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून या गाढ झोपेतल्या ज्ञानरूपतेला मात्र आनंद रूपतेचा म्हणजे
आपण जागृतीमध्ये अभ्यास करून येणाऱ्या, बाधरूप पद्धतीने येणाऱ्या आनंद रूपतेचा दर्जा देता येत नाही. तरी पण तो जो काय बोध होतो, मुख्य मुद्दा काय आहे, तो बोध होतो, तो साक्षीच्या सत्तेवर होतो, असा एक विचार मांडला गेलेला आहे. मग त्यामुळे आपल्याला या साक्षीचा विचार आणखीन काही पद्धतीने करावा लागतो. मग जागृतीमध्ये अशी काही साक्षीत्व करणारी वृत्ती आपल्याला तयार करता येते काय? आणि ती जर वृत्ती जागृतीत करता येत असेल, तर तो आपल्या अभ्यासाचा विषय आहे. कारण साक्षी अवस्थेचा विचार जेव्हा करण्याची वेळ येते, तेव्हा माझ्या अजय गुरूंची व्याख्या आहे, की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती जीत असते, तिला साक्षी अवस्था असे म्हणतात. म्हणजे जागृतीमध्ये आता आपण या दृश्य जगताकडे बघत असताना इथे दृश्य शब्दाचा अर्थ आपली वृत्ती आणि आपल्या समोर दिसणारं जगत, ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीच्या स्वरूपात आपल्या समोर भासणारं जगत, म्हणून दृश्य जगताकडे बघत असताना आता आपल्याला अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती जीत असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला पाहिजे, की जागृतीमध्ये अनुकूल प्रतिकूल भावरहित या शब्दाचा अर्थ असा आहे, की ती सामान्य रूपाने अनुकूल प्रतिकूल भावरहित असा विचार नाही, तर विशेषत्वाने ती जी काय वृत्ती मला त्रास देत असते, म्हणजे सुख देते किंवा दुःख देते, तर त्या वृत्तीला आपण शांत केलेलं आहे. एक केवळ व्यवहार करण्यापुरती एक अनुकूल आणि प्रतिकूलाची एक वृत्ती तिथे राहिलेली आहे, पण तिथे मात्र विशेषत्वानी वृत्ती राहिलेली नाही, अशी अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती. आता उदासीन वृत्ती जीत म्हणजे ज्या अंतःकरणात, म्हणून उदासीन शब्दाचाही अर्थ आपल्याला समजून घेताना लक्षात घ्यावं लागेल, की उदासीन शब्दाचा अर्थ ज्याने आपल्या प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेली आहे, असा जो. म्हणून इथे काय आहे, हा उद अधिक आस या उदासीनाचा विचार जो आहे, ज्याने आपल्या मुख्य मुद्दा काय आहे, आज शब्दाचा अर्थ इच्छा, ज्याने आपल्या विशेष इच्छांचा जो पाठपुरावा चाललेला आहे आणि त्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती सुखदुःखी होतीये, त्या अंतःकरण वृत्तीला शांत केलेलं आहे. अशा शांत अंतःकरण वृत्तीला जर मला शांत अंतःकरण वृत्ती जर तयार करायची असेल, तर ती कोणाच्या सत्तेवर अंतःकरण वृत्ती शांत करता येते, तर ती आत्मस्वरूपाच्या सत्तेवर करता येते. म्हणजे मला सतत चिंतन काय करावं लागतं, की ही जी काय अंतःकरण वृत्ती आत्ता उदय तुझ्या अंतःकरणात विशेषत्वाने तयार झालेली आहे, तिला तू शांत कर. अशा पद्धतीने मी जेव्हा तिला हळूहळू शांत करत जातो, त्यावेळी त्या अंतःकरण वृत्तीचं साक्षीत्व करतो मी, असा एक त्याचा विचार येतो. साक्षी शब्दाचा अर्थच असा आहे, की अंतःकरणाची उपाधी त्या आत्मस्वरूपाला लागली, की त्याला म्हणायचं साक्षी. अनेक पद्धतीने आपल्याला काही भाषा बोलल्या जातात. उदाहरणार्थ कूटस्थ. आता कूटस्थामध्ये आपल्याला आत्मस्वरूपाची बेखबरता सांगायची, की त्या कूटवर म्हणजे ऐरणीवर जेव्हा दागिना घडतो, तेव्हा मात्र ऐरण तो दागिना कोणत्या धातूचा घडतोय याविषयी बेखबर असतो. तसाच आत्मस्वरूप मात्र त्याच्या सत्तेवर हे सगळे जगातले व्यवहार होतात, पण ते बेखबर असतं. म्हणजे याचा अर्थ आत्मस्वरूप वस्तुतः या जगातील कोणत्याही व्यवहारांमध्ये भाग घेत नाही, ते केवळ साक्षी रूपाने असतं. आणि असं माझं स्वरूप आहे. तो साक्षीरूप आत्मा मी आहे, म्हणून झोपेमधलं साक्षीत्व हे पुरेसं नाहीये. तर आपल्याला ते आनंद रूपता प्राप्त करून घ्यायची असेल, तर महावाक्यजन्य विचारांनी म्हणजे तत्वमसीच्या चिंतनांनी ते मी आहे असा विचार करण्यासाठी वाच्यार्थ आणि लक्षार्थाचा विचार करून साक्षीत्व तयार करावं अंतःकरणात. आणि ते साक्षीत्व तयार झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी एखादी जेव्हा आपल्या अंतःकरणात एखादी नको असलेली वृत्ती उठेल, तेव्हा हवे असलेल्या वृत्तीने तिला छेद द्यावा आणि मग तो सोहमचा विचार जो आहे, सहा अहम सोहम अशा पद्धतीने त्या आत्मस्वरूपाचा मी अंतःकरण थोडा वेळ शांत करून आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून इथे आपल्याला बोधाच्या दृष्टीने जर का विचार पाहायची वेळ आली, तर लक्षात ठेवावं लागेल, की हा आत्मरूप रूपी जो बोध आहे, तो तीनही अवस्थात सारखाच आहे. म्हणून तीनही अवस्थेमध्ये असणारी जी संवित आहे, ती अन्वय रूपाने एकरूपच आहे. म्हणून जागृतीतली संवित वेगळी, स्वप्नातली वेगळी आणि त्या सुषुप्तीतली वेगळी असा काही विचार करण्याचं काही कारण नाही. म्हणून संवित जर एकरूप असेल, तर मग आता त्या निमित्ताने जागृतीत होणारं ही ज्ञान किंवा सुषुप्तीत होणारं ही ज्ञान
किंवा या स्वप्नात होणारंही ज्ञान हे केवळ ज्ञान म्हणजे कळणं या स्वरूपातलं आहे. फक्त त्या कळण्याला एक असणाऱ्या ज्ञानाचा दर्जा द्यावा लागतो आणि एक होणाऱ्या ज्ञानाचा दर्जा द्यावा लागतो. म्हणून असणारं ज्ञान हे संवितचं ज्ञान आहे आणि त्रिपुटीच्या स्वरूपात जेवढं म्हणून ज्ञान होतं ते सगळं होणारं ज्ञान आहे, हा विचार आपल्याला करावा लागतो. 7व्या श्लोकाच्या निमित्ताने आपल्याला संवित अंतकाळपर्यंत एकच आहे, हे ठसवून देण्याचा विचार करतायत, की माझी अंतःकरण वृत्ती जेवढा म्हणून त्या कालाचा विचार करू शकते, तेवढ्या कालापर्यंत संवित ही असं त्याची असेल, म्हणजे ती पहिल्यापासून जशी आहे तशीच आहे, हा विचार या 7व्या श्लोकाचा संदर्भ देणारा आहे. त्याप्रमाणे भूतकाळ व भविष्यकाळ, काळातील महिने, वर्षे, युगे, कल्प यात ज्ञान एकच आहे. संवित एकमेव असून तिला जन्म नाही, म्हणून नाशही नाही, म्हणून ती स्वयंप्रकाश आहे. असे 3-4 विचार आपल्या पुढे आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, की भूतकाळ, भविष्यकाळ, महिने, अनेक कल्प जाऊ दे. कल्प जाऊ देत, या जगाचा विस्तार होऊ दे, या जगाचा नाश होऊ दे. पण संवित मात्र एकमेव अद्वितीयच आहे. म्हणजे संवित तिला जन्मच नाही आणि म्हणून तिला स्थिती नाही, म्हणून तिला मरण नाही. आपली जी काय बोलण्याची भाषा असते ना, ती जन्म मरण म्हणजे काही अस्तित्व माझं जे काय मी बोलत असतो, ते अस्तित्व माझ्या जन्मापासून सुरू होतं आणि ते अस्तित्व माझ्या मरणाबरोबर संपतं. हे सापेक्षित अस्तित्व या आत्मस्वरूपाच्या म्हणजे संवितच्या ठिकाणी नाही, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि असं सापेक्षित अस्तित्व तिच्याकडे नसल्यामुळे, त्या संवितकडे नसल्यामुळे ती संवित ज्ञानरूप आहे. म्हणजे ती एकमेव अद्वितीय असल्यामुळे ज्ञान हेच तिचं स्वरूप आहे आणि तिचं स्वरूप जर ज्ञान हेच असेल, तर मला वेगळेपणाने ती जाणता येणार नाही, हा विषय मला समजून घ्यावा लागेल. कारण माझ्या ज्या सगळ्या या व्यावहारिक सत्तेतल्या ज्ञानाच्या रीती आहेत, त्या केवळ त्रिपुटीच्या ज्ञानातल्या रीती आहेत. या पद्धतीने माझ्या आनंद रूपतेचं म्हणजे संवितचं ज्ञान होण्याची व्यवस्था नाहीये, हे मला समजून घ्यावं लागेल. आणि ते मी न समजता जर अभ्यास करत राहिलो, तर मग ते समर्थ म्हणतात तसं न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. मग ज्ञान हेच तिचं स्वरूप असेल, तर याचा अर्थ ती मला वेगळेपणाने कळणार नाही. मग जे जे काही वेगळेपणाने कळतं, ते सगळं कसं असतं, ते होणाऱ्या ज्ञानातलं असतं, ते त्रिपुटीच्या ज्ञानातलं असतं, हा सगळा विचार करावा लागतो. मग असा विचार केल्यानंतर ती संवित कशी आहे, तर ती संवित एकमेव आहे. इथे त्याचा विचार केलेला आहे, ती एकमेव अद्वितीय आहे. या शब्दामध्ये आपण काल विचार केला. एक म्हणलं की 2 येतो, म्हणून अद्वितीयाची भाषा बोलावी लागली. आणि अद्वितीयाची भाषा बोलावी लागल्यामुळे आता आपल्याला या संवितचा विचार जेव्हा करायची वेळ येते, त्यावेळी ती संवित निरपेक्ष आहे असं मला आज ठसवून घ्यावं लागतं. कारण माझी जी ज्ञानाची रीती असते, ती केवळ सापेक्षित ज्ञानाच्या संदर्भातली असते. म्हणजे मला प्रत्येक गोष्ट जेव्हा माझी बोलण्याची वेळ येते, त्यावेळी मी कशाच्या तरी अपेक्षेने बोलतो. जेव्हा एखादा म्हणतो, की माझ्याकडे पार्कर पेन आहे, त्यावेळी पार्कर पेन आहे असं म्हणल्यावर आपण लगेच चटकन त्याला म्हणतो, की त्याची किंमत किती? मग तो म्हणतो त्याची किंमत ₹2000. अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं, त्यावेळी माझ्या अंतःकरणात एक विचार तयार होतो, की ही वस्तू खूप महाग आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या पार्कर कंपनीच्या पेनाला एवढ्या सगळ्या उपाध्या लागलेल्या आहेत. आणि मात्र संवित नावाचं जे तत्व आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे आणि निरपेक्ष व्यापक आहे या शब्दाचा अर्थ त्याच्या व्यापकतेचं मोजमाप नाहीये. आपल्याला लक्षात घ्या, की त्याच्या व्यापकतेचं मोजमाप नाही याचा अर्थ त्याची सुरुवात नाहीये आणि त्याचा शेवट नाहीये. माझ्या देहाचं जे काय व्यापकत्व आहे, ते केवळ सापेक्षित व्यापकत्व आहे. ते कुठेतरी सुरू होतं आणि कुठेतरी संपतं. तळपायापासून सुरू झालं, तर ते त्या केसांच्या शेंडीपर्यंत ते संपून जातं आणि मग मी म्हणतो, माझी उंची 5 फूट 8 इंच आहे, माझा रंग असा आहे, माझी डायमेन्शन्स अशी आहे. अशा पद्धतीने जेव्हा बोललं जातं, ते केवळ सापेक्षित बोलणं आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी उपाधी नाही, ते तत्व निरुपाधिक आहे. म्हणून इथे काय आहे, त्याची व्यापकता निरपेक्ष आहे. म्हणून व्यापकता जर त्याची निरपेक्ष आहे, तर मग मला काय केलं पाहिजे? मला या सापेक्षित वस्तूंविषयी किंवा या सापेक्षित असलेल्या देहांविषयी जेव्हा माझी वृत्ती अनासक्त होईल, त्या देहांविषयी नको तितका विषय करणारी जी अंतःकरण वृत्ती आणि त्या देहांच्या चिंतनातच वाहून जाणारी जी काय सगळी अंतःकरण वृत्ती आहे, तिला मला शांत करावं लागेल.
आणि ते सुद्धा शांत करताना ते विचारांनी शांत करावं लागेल. त्यालाच आपण आत्मानात्म विचार असं म्हणतो. या आत्मानात्म विचारांनी आत्मा चेतन आहे आणि देह अनात्म आहे. असा जेव्हा विचार येतो, तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागतं, की आत्मतत्व चेतन आहे आणि देह अचेतन आहे. तर या दोघांचा संबंध येणं कसं काय शक्य आहे? पण कल्पित रूपाने संबंध आलेला असेल, तर मग मी देहाचे गुणधर्म आत्मस्वरूपावर घालता कामा नये. त्या निरपेक्ष तत्वाला जर मला गवसणी घालायची असेल, तर या देहाविषयी असलेलं जे काय नको तितकं प्रेम आहे, ते सगळं प्रेम मला शांत करावं लागेल. आणि ज्या दिवशी ते सगळं प्रेम अनावश्यक शांत होईल, तेव्हा माझ्या आत्मा हा प्रेमाचा विषय होईल. तोपर्यंत आत्मा हा माझ्या प्रेमाचा विषय होणार नाही. मी सतत देहाचे गुणधर्म आत्मस्वरूपावर घालेन. नंतर मी मनाने केलेलं चिंतन, नेहमी मी माझ्याच मनाचा विचार करत राहतो आणि माझ्याच मनात जे येईल ते मी करतो आणि ते करून सुद्धा मी काय म्हणतो, की ही लोकं काही माझ्या मनासारखं वागत नाहीत. पण मन जड अचेतन आहे. त्या मनाला चालवणारा मुख्य मुद्दा काय आहे? त्या मनामध्ये चिदाभास आहे. चिदाभासाच्या साहाय्याने ते जणू काही चेतित झालेलं आहे. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायचा विचार जेव्हा येतो, तेव्हा या निरपेक्ष तत्वाला जर जाणायचं असेल, तर हा सापेक्षित विचार मला बाजूला करावा लागेल. कारण हा सापेक्षित विचारच त्या निरपेक्ष तत्वावर जणू काही आवरण रूपाने आलेला आहे. वास्तवातलं ते आवरण नाहीये, ते जणू काही आलेलं आवरण आहे आणि ते जणू काही आलेलं आवरण मी आत्मविचारांनी त्याला दूर केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मी दूर करीन, त्या दिवशी मग काय आहे, मी त्या निरपेक्ष स्वरूपाशी एकरूप होईल आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तसं काही होऊन जाईल, की "तो का आकाशा एवढा?" का ते तसं म्हणू शकले? काही त्यांची उंची होती शरीराची, पण ते आत्मरूपाने मात्र आकाशापेक्षाही मोठे झाले. अशा पद्धतीने जेव्हा मी चिंतन करेल, तेव्हा मी माझ्या आनंदाशी एकरूप होईल. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायची वेळ येते, तेव्हा प्रत्यक्षादी प्रमाणांनी म्हणजे माझ्या इंद्रिय प्रमाणांनी जे काय मला ज्ञान होतं, ते कोणाला ज्ञान होतं, तर ते जीवाला ज्ञान होतं. कोणाच्या साहाय्याने होतं? अंतःकरणाच्या साहाय्याने आणि पुन्हा इंद्रियांच्या साहाय्याने होतं. ते सगळं जे काय ज्ञान आहे, होणारं ज्ञान, ते केवळ सापेक्षित ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाला मर्यादा आहे. आणि असं जे काय मर्यादा ज्ञान आहे, त्याला मात्र टेकू अमर्याद ज्ञानाचा आहे. आणि अमर्याद शब्दाचा अर्थ निरपेक्ष ज्ञानाचा आहे आणि ती जी काय निरपेक्ष ज्ञानाची भाषा आहे, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात आणि त्यालाच व्यष्टी सापेक्षतेने पुन्हा आत्मा असं म्हणतात आणि त्यालाच आता संवित हा शब्द पंचदशीकारांनी बोललेला आहे. म्हणून शास्त्रामध्ये तिला अनेक नावं मिळतील, पण ती नावं जी काय मिळालेली आहेत, ती त्या वेळी अर्थाला धरून असतात. म्हणून इथे मी एक कुटस्थाचा अर्थ वानगी दाखल सांगितला, की त्या ऐरण जशी बेखबर असते, तसा आत्मा बेखबर असतो, पण मला मात्र प्रत्येक गोष्टीची खबर घ्यावी लागते. आत्ताच सध्या मी या YouTube चॅनलवर काही चिंतनं मांडायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी माझंच उदाहरण देतो. आता मी माझी खबर कशी घेतो हे लक्षात घ्या. मला ते दरवेळेस मी त्या YouTube चॅनेलवर जाऊन पाहतो, की आज किती लाइक्स मिळाले. काल किती होते, आज जरा कमी मिळाले, परवाचा रेट चांगला होता. आता हे सगळं जे काय बोलणं चाललेलं आहे ना, हे चिंतन सोडून बोलण्याची गोष्ट आहे. चिंतनामध्ये मी आत्मा आहे, निरपेक्ष तत्वाचा मी ठेवा आहे, असं चिंतन करायचं आणि पुन्हा ते प्रवचन संपलं म्हणजे चिंतन संपलं, की पुन्हा त्या सापेक्षित चिंतनात यायचं आणि त्या निमित्ताने मी पुन्हा कंपॅरिझन करत, मग आज मला इतकं मिळालं, मला तितकं मिळालं, या पद्धतीने सुखी व्हायचं किंवा दुःखी व्हायचं, हे काही बरं नव्हे. मी सुखरूप आहे, असा जर का विचार पक्का असेल, तर ह्या गोष्टींमध्ये रमायची काही गरज नाहीये. म्हणून मला मी सतत समजूत घातली पाहिजे माझ्या अंतःकरणाची, की उदय समजावून घातलं पाहिजे, मला समजावून सांगितलं पाहिजे, उदय तू हे जे काही चिंतन करतो आहे, ते केवळ सापेक्षित चिंतन आहे, ते तुला मर्यादित बनवतं. आणि या मर्यादितच्या निमित्ताने तू सुखी-दुःखी होतो. म्हणून अशा पद्धतीने तू सुखी-दुःखी होता कामा नये, कारण तू आत्मरूप आहेस. म्हणून तू काय जे काय सगळं कळत आहे, ते केवळ स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या पुन्हा प्रकाशात कळतं. त्यातला एक मुद्दा इथे राहिलेला आहे. म्हणून ती स्वयंप्रकाश आहे. तो स्वयंप्रकाशचा मुद्दाही कळला पाहिजे. म्हणून त्या होणाऱ्या ज्ञानामागे ते स्वयंप्रकाश ज्ञान असतं. आपण मागच्या ह्याच्यात तो स्वयंप्रकाशतेचा विचारही केलेला आहे. त्याच्याच प्रकाशात आपल्याला सगळ्या पदार्थांचं ज्ञान होतं. पण त्या
ज्ञानरूप आत्म्याला म्हणजे त्या स्वयंप्रकाश रूप आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी आणखी एका प्रकाशाची काहीही गरज नाही. केवळ त्याच्याशी एकरूप व्हायचंय, कारण माझंही स्वरूप तेच आहे. पण काय झालं, मी अल्पज्ञ ठरलो, मी उपाधीला सत्यत्व दिलं आणि उपाधीचं विशेषण केलं. आणि उपाधीचं विशेषण केलं म्हणून काय झालो, मी देह, मी कर्ता, मी भोगता असं समजायला लागलो आणि त्या निमित्ताने काय झालं, तुझी या वियोगे जीवत्व आले, असं समर्थांचं म्हणणं आहे. आता तुझी या वियोगे म्हणजे आत्मस्वरूपाच्या वियोगामुळे मला जीवभाव आला, पण हा जीवभाव काढून टाकायचा असेल तर मला संवितची अपरोक्षता म्हणजे दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय, अपरोक्ष शब्दाचा अर्थ साक्षात म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊनच हा विषय मला पूर्ण केला पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची रीती पूर्ण केली पाहिजे. पुढचा जो 8वा श्लोक आहे तो संवितच आत्मा आहे हे समजावून सांगण्याचा विचार आहे. आणि 8व्या श्लोकाचा अर्थ असा सांगतो, ही संवितच आत्मा आहे, ज्या अर्थी त्याविषयी अत्यंत प्रेम वाटते, त्या अर्थी तो परमानंद रूप आहे. कारण मी नसावे अशी स्वतःविषयी कधीच भावना होत नाही, उलट सतत असावे अशाच रीतीने त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतो. त्या अद्वैत मकरंदामध्ये अहमस्मी सदाभामी या पद्धतीने हा विचार मांडलेला आहे, की त्यांनी 3 विषय माझ्या पुढे मांडले, की मी सतत या जगात असावं. नंतर मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं आणि मी सतत मला प्रिय आहे. अशा पद्धतीने सांगितलं. मग मी सतत जर मला प्रिय असेल, तर ह्या 3 प्रेरणा आल्या कुठून? मुख्य जो विचार आहे, की मला माझ्या आत्मस्वरूपाविषयी प्रेम वाटतं. इथे लिहिलेलं आहे, की मला माझ्या आत्मस्वरूपाविषयी प्रेम वाटतं. श्री ज्ञानदेव सुद्धा म्हणतात, "सुखा लागी जीवा करीसी तळमळ." उद्या जर देव इथे प्रत्यक्ष विठ्ठल महाराज जर माझ्यासमोर उभे राहिले आणि ते जर मला म्हणाले, की "उदय, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे आणि आता तुला मी एक वर देतो." आणि वर देताना ते मला म्हणाले, की "तुला मी आता तुझ्या जीवनात एक 100 सुखाचे प्रसंग देताना एक 5 तुला दुःखाचे प्रसंग देणार आहे. कारण जीव हा जन्माला येतो तेव्हा 50-50% शुभ आणि अशुभ कर्मातनं त्याचा जन्म झालेला असतो. त्यामुळे माझा थोडासा नाईलाज आहे." विठ्ठल महाराज म्हणाले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, की "ते 5 प्रसंग तरी मला कशाला देता? ते तुमच्या जवळच ठेवा. ते मला 100च द्या. काही ॲड करता आले तर द्या. याचा अर्थच मला फक्त सुख हवे आणि ते सुद्धा कायमचं सुख हवे असं जर असेल तर मला आत्मसुखच हवे आहे." हा विचार आपल्या पुढे येतो आणि श्री ज्ञानदेव म्हणतात तेच खरं आहे. "सुखा लागी जीवा करीसी तळमळ." म्हणजे सुखासाठी सतत माझं चिंतन चालू आहे. पण ते चिंतन चालू असताना मात्र मी काय करत असतो, तर मी मात्र या 3 देहांमध्ये अडकून बसतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 देहांमध्ये अडकून बसतो आणि या 3 देहांना मी सत्यत्व देतो. आणि 3 देहांना सत्यत्व देऊन या 3 देहांचे गुणधर्म आहेत ते सर्व मी आत्मस्वरूपावर घालतो. आणि आत्मस्वरूपावर घालून पुन्हा मी काय म्हणतो, आता माझं या स्थूल देहावर माझं अस्तित्व अवलंबून आहे. तो गेला की मी गेलो. वास्तवात मी आत्मरूप आनंदरूप आत्मा आहे म्हणजे संवित आहे आणि ती संवित काय आहे, माझ्या प्रेमाचाही विषय आहे. सतत माझं चिंतन त्याच बाजूला जाणं आहे. मग असं असताना मी या देहावर का माझं अस्तित्व अवलंबून आहे असं म्हणतो, हे मला काही वेळेला कळतच नाही. पण समजून घ्यावं लागतं आपल्याला, की जेव्हा आपण काही बोलत असतो ना, तेव्हा त्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो. म्हणजे लक्षात घ्या, मी देह आहे असं जेव्हा म्हणतो, त्यावेळी मी एक आहे आणि देहरूप मी एक आहे. म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा मी विचारपूर्वक जर मी माझ्या बोलण्याकडे पाहिलं, तर माझ्या असं लक्षात येईल, की अरे हा जो मी आहे, तो आत्मरूप मी आहे आणि हा देहरूप मी जो आहे, तो मिथ्या आहे. हे मला सतत कळत असतं. हे अनेक देह मी गेलेले पाहत असतो आणि ते देह गेलेले पाहून सुद्धा मी परत माझ्या देहाविषयी सत्यत्व भ्रांती धरून बसतो. पण ही सत्यत्व भ्रांती सोडवण्यासाठी श्री गुरु माझ्या मदतीला येतात आणि ते समजून सांगतात, की ही जी काय देह सत्यत्व भ्रांती आहे, ती मात्र तू सोडून दे. आता तू कशी सोडून दे, की ते मला समजावून सांगतात, की हा देह येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो म्हणून तो मिथ्या आहे. आणि या मिथ्या देह आहे या शब्दाचा अर्थ तो अध्यस्त रूपाने भासतो. अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही. म्हणजे अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. तू जर का या तुझ्या अंतःकरणातनं ही देहबुद्धी जी आहे ती जर का शांत केली, तुला तुझा देह मारून टाकण्याची गरज नाहीये. फक्त तुझी जी अंतःकरण वृत्ती सतत या देहाविषयी
विशेष चिंतन करत आहे, तिला फक्त त्या विशेष चिंतनातनं काढ आणि आत्मचिंतनात घाल. त्या एकमेव आत्मचिंतनात, अद्वितीयाच्या चिंतनात जर तू तुझी बुद्धी तिथे अर्पण करशील, तर तुला आत्मसाक्षात्कार होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, मूळचा जो मी, जो प्रकाशक आहे, म्हणजे स्वयंप्रकाश आत्मा आहे, हे मला कळेल. जीवाच्या व्याख्येत तसंच सांगितलेलं आहे की बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे. त्या बुद्धीनी त्या समजूत घालायची आणि ती बुद्धी समजूत घालते तेव्हा मात्र काय होऊन जातं, ती बुद्धी शांत होऊन जाते आणि तो चिदाभास जो आहे तो एकटा राहू शकत नाही. तो आत्मस्वरूपाशी एकरूप होतोच आणि एकरूप होऊन तो जेव्हा अंतःकरणावर ठसा उमटवून येतो त्यावेळी त्याला आनंदाचा साक्षात्कार झालेला असतो, पण देहबुद्धी बाधित झाल्यावरच. म्हणून इथे काय आहे, मूळचा जो संवित रूपाने असलेला आत्मा आहे तेच माझं स्वरूप आहे आणि तेच माझं स्वरूप आहे, म्हणून त्याच्यावरच माझं अत्यंत प्रेम आहे. माझं माझ्यावर प्रेम आहे या शब्दाचा अर्थ माझं माझ्या सुखावर प्रेम आहे आणि माझ्या सुखावर प्रेम आहे या शब्दाचा अर्थच माझं सुखरूप आत्म्यावर प्रेम आहे. आणि असा जर का विचार असेल, म्हणून तर मला सतत या 3 इन्स्टिंक्ट येत आहेत की मी असावं, मला काही कळावं आणि मला पुन्हा काय आहे, कायम सुखच हवं. कारण या असावं आणि कळावंचा जो विचार आहे ना, शेवटी त्याची परिणिती पुन्हा काय आहे, सुखरूपतेतच आहे. म्हणून एकदा बोलताना काही संत असे म्हणून गेलेले आहेत की 66% परमार्थ आपला झालेलाच आहे. फक्त 34% मला आनंदाचा दृढ अपरोक्षत्वाने अनुभव नाहीये, तो 34% साठी प्रयत्न करावा लागेल. अशा पद्धतीने आहे. म्हणून देहाचा विचार आपल्याला अधिक पद्धतीने करता येतो की देह हा काय आहे, मर्यादित आहे. आता मर्यादित आहे, तो कालाच्या दृष्टीनेही मर्यादित आहे. त्याला कालाचं पुन्हा काय आहे, मर्यादा आहे. त्याचं एक आयुष्य आहे. पुन्हा काय आहे, त्याला वस्तूचाही मर्यादा आहे. वस्तूची मर्यादा आहे याचा अर्थच काय आहे, तो आपला जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्या वस्तूची मर्यादा येते. म्हणजे ती ज्या देशात असते त्याच देशात ती असते. आता मी या खोलीत इथे अभ्यास करत चिंतन मांडतोय, तर मी दुसऱ्या खोलीत नाही. पुन्हा देशाची मर्यादा आहे. अशा पद्धतीने अनेक मर्यादा माझ्या पुढे येतात. म्हणून असं जे काय परिच्छिन्न जे आहे तत्व, त्याच्याविषयीचं जे अनावश्यक प्रेम आहे, ते जर मी माझ्या अंतःकरणातनं काढून टाकलं, तर मग मी तो आत्मा आहे हे कळून घेईन. आणखीन सुद्धा आपल्या अनेक पद्धतीने विचार करता येतो. इथे एक पद्धत मांडलेली आहे की या देहाला मात्र काय आहे, प्राक, प्रध्वंस आणि अन्योन्याभाव आहे. म्हणजे प्राक अभाव. आता प्राक अभाव म्हणजे पहिल्यापासून अभाव. हा देह पूर्वी नव्हता. एकेकाळी जन्माला आला. नंतर तो काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. पण हाच प्राक अभाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आत्मा असतची असे. त्याला जन्म नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी स्थिती नाही, म्हणून त्याला मरण नाही, म्हणून तो प्राक अभावाचा विषय नाही. प्रध्वंसा म्हणजे दुसऱ्याकडून होणारा, केला जाणारा नाश. उदाहरणार्थ एक मडकं आहे, त्याच्यावर काठी आपटली की ते मडकं फुटून जातं. पण इथे प्राक अभाव या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, कारण तो निरवयव निराकार आहे. नैनं चिंतन्ति शस्त्राणी, हाही विचार भगवद्गीतेत मांडलेला आहे की भगवंतच अर्जुनाला सांगतायत की त्यांचे देह जाणार आहेत, आत्मरूपाने ते मात्र कायमचे आहे आहे आणि आहेत. अशा पद्धतीने जेव्हा विचार येतो तेव्हा अन्योन्या भावाचाही विचार करावा लागतो. अन्योन्या भावामध्ये एका ठिकाणी देह असतो, तिथे दुसरा नसतो. अशाही पद्धतीने त्याचा विचार मांडला जातो. म्हणून या वस्तूविषयी जे काय मी प्रेम दाखवत आहे, हे भ्रमयुक्त प्रेम आहे. म्हणजे या देहवस्तूविषयीचं जे काय प्रेम मी दाखवत असतो ते भ्रमयुक्त आहे आणि ते भ्रमयुक्त त्या भ्रमाची निवृत्ती झाल्यावर कळतं. आणि हा भ्रम निवृत्त करायला सांगणारे श्री गुरु असतात. म्हणून सतत मला ते समजावून सांगतात की आत्माच तेवढा परमप्रेमाचा विषय आहे आणि तो परमप्रेमाचा विषय असल्यामुळे मी आत्मस्वरूपाप्रमाणेच अविनाशी आहे. माझा नाश होण्याची कधीही व्यवस्था नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. जर मी पांडुरंगाशी एकरूप झालेलो असेल, पांडुरंग शब्दाचा अर्थ इथे संवित असा घेऊया, म्हणजे त्या संवित रूपी पांडुरंगाशी मी जर एकरूप झालेलो असेल, तर देह जावो अथवा राहो. देह गेला काय आणि राहिला काय, माझं अस्तित्व आहे आहे आणि आहे. त्यामुळे निर्भयता हा परमार्थातला मुख्य गुण आहे. अशा पद्धतीने आत्मस्वरूपाची ऐक्यता प्राप्त झाल्यानंतर तो त्या आत्मस्वरूपा एवढाच, म्हणजे तो मिळेला आत्मा एवढिया सुखा, असं त्या 65 मध्ये म्हणलेलं आहे. तरी जिया तिया परी जो या,
दर्पणी करील ओविया, तो मिळेला आत्मा एवढिया सुखा. म्हणजे मुख्य विचार मला काय सांगायचा आहे, या 65च्या ओव्या जर दर्पणी धरल्या, म्हणजे त्याप्रमाणे मी जर माझं चिंतन केलं, मग आता त्याचा विचार आपण इथे पंचदशीला लावूया. पंचदशीकार जर मला तत्वविवेक करण्याच्या निमित्ताने ती संवितच एक सत्य आहे आणि तेच माझं स्वरूप आहे आणि उर्वरित जगत मिथ्या आहे, असं जर ते मला सतत कानी कपाळी समजावून सांगत असतील, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं जीवन जगलं पाहिजे. म्हणून इथे एक आणखीन विषय इथं माझ्या श्री गुरूंनी मांडलेला आहे, की आत्महत्या जरी एखादा करत असला तरी सुद्धा तो स्वतःवरच्या प्रेमातच करत असतो. कधी कधी त्याला त्याच्या शरीराचाही कंटाळा आलेला असतो आजारपणामुळे, कधी कधी त्याच्या अत्यंत जवळची व्यक्ती गेलेली असते. पण यातनं तो काय करतो, त्याच्या सुखाच्या आड ते शरीर येतं. त्याला माहीत नसतं की मी म्हणजे शरीर नाही, हे माहीत नसतं. त्यामुळे त्याला एकच फक्त कल्पना असती की या शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे, म्हणून त्या शरीराचाही तो नाश करून टाकतो. पण तो परत जन्माला येतो, तो एक वेगळा विषय आहे. पण इथे काय आहे, तो स्वतःवरील प्रेमासाठीच या सगळ्या गोष्टी करतो. म्हणून इथे काय आहे, हे सुखरूप आत्म्यावरचं जे प्रेम आहे ते सर्वांपेक्षा अधिक आहे, कारण मला सतत सुखच पाहिजे. पुढचा जो 9वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, आनंद रूप आत्मा परमप्रेमाचा विषय आहे. हे आणखीन एका प्रकारे ते मला समजावून सांगणार आहेत आणि ते समजावून सांगण्यासाठी ते म्हणतात, दुसऱ्या ठिकाणी जे प्रेम असते ते आत्म्यासाठीच असते, पण आत्म्यावरील प्रेम दुसऱ्यासाठी नसते, म्हणून ते सर्वात श्रेष्ठ आहे. आत्मा परमानंद रूप आहे, हे यावरून सिद्ध झाले. आता यासाठी त्या याज्ञवल्क आणि मैत्रेयींच्या संवादाचं उदाहरण दिलेलं आहे. याज्ञवल्कांनी एके ठिकाणी असं म्हटलं, त्यांच्या 2 पत्नी होत्या आणि त्या दोन्ही पत्नींना जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, की उद्या मी आता जंगलात निघून जाणार आहे. आणि जंगलात निघून जाताना ते म्हणाले, की मी परत येईल का नाही मला काही माहीत नाही. तर आता मी काय करतो, हे सगळं जे काय माझी संपत्ती जेवढी म्हणून काय आहे, ती तुमच्या दोघींमध्ये वाटून देतो. आणि तुमच्या दोघींमध्ये वाटून देतो, म्हणजे काही तिथे भांडणाचा प्रश्न येणार नाही. तुम्ही दोघी आनंदात राहा. मी मात्र आत्मज्ञानासाठी मी आता या जंगलात जाऊन तपश्चर्या करतो. म्हणजे याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या ऐक्यासाठी मला साधन करायचं आहे. पण त्यातली जी मैत्रेयी होती ना, ती म्हणती, तिने मनात विचार केला, की अहो हे सगळं जे काय वाटून जातंय, ते मात्र काय आहे? आणि हे मात्र कुठे चाललेले आहेत? जंगलात चाललेले आहेत. ते आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी चालले. म्हणजे एवढी सगळी संपत्ती असताना सुद्धा तिचा त्याग करून चाललेले आहेत. त्या अर्थी या संपत्ती आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा अत्यंत सुखाचा विषय असलेली गोष्ट असली पाहिजे आणि ती आत्मसुखाचा विचार तिथे तो तिच्या अंतःकरणात डोकावला आणि ती पण तिथे त्यांना म्हणाली, की यातलं मला काही नको, ते यांना सगळं देऊन टाका. मुख्य विचार यातला काय आहे, की तिने सुद्धा ही संपत्ती नाकारली आहे. ती केवळ स्वतःवरच्या आत्मसुखाचा ठेवा मी आहे हे जाणून घेण्यासाठी तिने नाकारलेली आहे. म्हणून इथे काय आहे, इथे दोन्ही पद्धतीने विचार केलेला आहे, की व्यावहारिक सत्तेत सुद्धा कष्ट केले जातात. अनेक गोष्टींसाठी कष्ट केले जातात. आपण आपल्या मुलांना सुख लागावं म्हणून कष्टही करत असतो. आणि कष्ट करून त्यांना बरं सुख लागावं. मुलगी जर लग्न होऊन सासरी गेलेली असेल, तर मी तिच्या संसारामध्ये डोकावून सुद्धा सुखाचाच तिचा विचार करतो. आता हे सगळं करतो ते कशासाठी? असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा माझ्या मनात एकच बोलणं असतं, त्यांचं नीट चाललं म्हणजे माझं बरं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्यांच्या नीट चालण्यावर माझं बरं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मला बरं वाटावं म्हणून त्यांचं नीट चाललं पाहिजे, यासाठी मी माझं जीवन सगळं जगतो. पण मुख्य मुद्दा आहे, की मी मला शोधण्यासाठी मात्र जीवन जगत नाही. हा मोठा अवघड बाका प्रसंग आहे. म्हणून मला शोधायचं आहे, हे जर का लक्षात आलं, तर मग काय होऊन जातं, मी माझ्या शोधार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू शकतो, जसा त्या मैत्रेयीने केला. आणि तो मैत्रेयीचा विचार जो आहे, तो आत्मस्वरूपावरच तो स्वतः प्रेम करत असतो, हे दाखवण्यासाठीचा तो दृष्टांत आहे आणि तो मला अधिक कळावा. पंचदशीचा अभ्यास करणाऱ्याला मात्र मैत्रेयी जास्त महत्वाची आहे, कारण तिने काय केलेलं आहे, या व्यावहारिक सुखांना मात्र तिने फाटा दिलेला आहे, तिलांजली दिलेली आहे आणि तिने आत्मसुखासाठी मात्र याज्ञवल्क ऋषींबरोबर येण्याची इच्छा प्रगट केलेली आहे. असाच काहीसा विचार मला माझ्या आनंदासाठी मी केला पाहिजे. म्हणून इथे
व्यावहारिक सत्तेतल्याही सुखांचा विचार जो मांडलेला आहे, तो केवळ मी सुखात राहावं, माझ्या आनंदासाठीच मी सगळ्यांना काही वेळा मदत करतो. का मदत करतो, की मी त्यांना मदत केली, तर ते माझ्या अडचणीच्या काळात मदतीला येतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येक वेळी मीच तिथे महत्त्वाचा ठरतो. अशा पद्धतीने आता पुन्हा तेच सांगतायत, की इथे आपल्याला आत्मानास्तूचा विचार आहे, तो पुढे येणार आहे, तो आपण करूया. मग एकूण काय आता? आता एकूण काहीतरी गोळाबेरीज असा अर्थ, टोटल अर्थ सांगितला पाहिजे. पण टोटल अर्थ 10व्या श्लोकाच्या निमित्ताने असं सांगतो, अशा रीतीने आत्मा सच्चित परमानंद रूप आहे, असे विचाराने सिद्ध झाले. तसेच उपनिषदे परब्रह्माचे वर्णन करून आत्मा ब्रह्म आहे असे सांगतात. आपल्याला इथे 2-3 गोष्टींचा विचार करायचा आहे, की अशा रीतीने आत्मा सच्चिदानंद रूप आहे, ते सिद्ध झालं. वास्तवात ते नित्य सिद्धच आहे. पण काय झालं, आता ते माझ्या बाजूनी सिद्ध व्हायला पाहिजे. ज्या दिवशी ते माझ्या बाजूनी सिद्ध होईल, त्या दिवशीचा तो दिवस खरा. अदरवाईज काय आहे, आधी शाब्दी सिद्ध व्हावं आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवात सिद्ध व्हावं. असं 2 पद्धतीने ते हळू अनुक्रमे सिद्ध होत जातं. म्हणून आता इथे जी काय सतत त्या जीवाची सुखाकडे जाण्याची जी काय भाषा आहे किंवा माझं अस्तित्व राहावं, मला कळावं, हे केवळ आनंद रूपतेसाठी. सच्चिदानंद हे 3 त्याचे अंश नाहीयेत, तर लक्षात घ्या आत्मा निरंश आहे. म्हणून जे सत आहे तेच चित आहे आणि तेच आनंदरूप आहे, असा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून इथे हे विचारांनी सिद्ध झालं. मग आता काय आहे, उपनिषद सुद्धा तेच वर्णन करतायत, की ते आत्मा आणि ब्रह्म ह्या 2 गोष्टी वेगळ्या नसून आत्माच ब्रह्मरूप आहे. केवळ व्यष्टी सापेक्षतेने त्याला आत्मा ही संज्ञा मिळाली आणि पुन्हा काय आहे, आत्मा जणू काही त्या समष्टी सापेक्षतेने संकुचित झाला आणि त्याला ब्रह्म अशी एक संज्ञा मिळाली. म्हणून इथे काय आहे, जर विचारांनी आत्मस्वरूपाचं स्वरूप जे आहे, ते जर का आनंदरूप आहे सिद्ध होत असेल, तर मग काय आहे, या सगळी जी उपनिषदं आहेत, हे संत श्री गुरु आहेत, ते केवळ आत्म्याचं व्यापकत्वच मला सांगतात. ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीचा विचार मांडताना तेच मांडलंय, की मला काय सांगायचं आहे, मला केवळ अज्ञानाची निवृत्ती सांगायची. हे इतुलेची नाना परी विस्तारिले ग्रंथी. काय विस्तारलं मी? येथ अविद्या नाश हे स्थळ मोक्षोपदा नये पहळ. ई दोईसी केवळ या नाव ज्ञान. म्हणजे ज्ञानदेवांनी तेच मांडलं, की अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे 2च विषय आपल्या पारमार्थिक अभ्यासात आहे. म्हणून माझा सुद्धा विचार जो आहे तो नेमका आणि नेटका व्हावा असं जर वाटत असेल, तर मला माझ्या स्वरूपाविषयीच मी चिंतन केलं पाहिजे. आणि जोपर्यंत मी स्वरूपाविषयी चिंतन करत नाही, तोपर्यंत मात्र मला आनंदरूप होण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून उपनिषद सुद्धा म्हणजे ब्रह्मविद्या, उपनिषद काय सांगते, तर ब्रह्मविद्या सांगते, म्हणजे शांकरी विद्या सांगते. आणि शांकरी विद्या या शब्दाचा अर्थ शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे देणारा, म्हणजे सुख करून देणारा असा शंकर शांकरी विद्या जर सांगत असेल, तर त्या उपनिषदांमध्ये मी नसत्या चौकशा करत बसू नये. मी फक्त एकच विचार करावा, हे उपनिषद केवळ माझ्या आनंद रूपतेसाठी बोलतायत आणि आनंद रूपतेसाठी बोलत असतील, तर मग या उपनिषदांनी अंतिमतः काय मांडलं? अंतिमतः त्यांनी तत्वमसीचं चिंतन मांडलं आणि तत्वमसीचं चिंतन मांडून ते काय म्हणाले, की तत्वमसी. म्हणजे श्री गुरु सुद्धा आपल्याला अनुग्रहाच्या वेळी काय उपदेश देतात? तत्वमसी. आता मी त्यांना तत्वमसी म्हणायचं नाही. ते तू आहेस, त्यांना परत मी ते तू आहेस म्हणायचं कारण नाही. कारण मी ते आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी मध्ये त्याचा विचार करावा लागेल. आणि अहम ब्रह्मास्मीसाठी आपल्याला साधनयुक्त विचार करावा लागतो. आणि जेव्हा आपण त्या तत्वमसीच्या चिंतनातला त्वमचा वाच्यार्थ लक्षार्थ कळून घेतो, तत्चा वाच्यार्थ लक्षार्थ कळून घेतो आणि मग त्वमचं तत्शी ऐक्य जे आहे मुख्य समानाधिकरण्यानी, ते ऐक्य काय सांगतं, की तो कुठस्थ रूप आत्माच मात्र ब्रह्मरूप आहे. पण केव्हा? हा वाच्यार्थाचा बाध झाल्यानंतर. अशा पद्धतीने वाच्यार्थाचा त्याग म्हणजे बाध करावा. आणि बाध वाच्यार्थ शब्दाचा अर्थ उपाधी. या उपाधीच्या निमित्ताने जेव्हा मी देह, मी मन, या सगळ्या या उपाध्या आहेत. आता कोणाच्या उपाध्या आहेत असं जेव्हा वेळ येते बोलायची, त्यावेळी त्या कल्पित रूपाने आत्मस्वरूपाच्याच उपाध्या आहेत असं मानावं लागतं. त्याचं कारणच आहे, की कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. विचारसागरमध्ये दुसऱ्या तरंगात हा विषय फार सुंदर रीतीने समजावून सांगितलेला आहे. तो मुळातनच तिथे जाऊन समजून घ्यावा.
म्हणून जेव्हा आपण सर्प भासतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तो नुसत्या रज्जूवर भासतो असं म्हणलं, की ते चालत नाही. साखरे महाराजांपुढे आम्ही जेव्हा विचारसागर ऐकायला बसायचो, तेव्हा मात्र ते आमच्याकडनं घोटवून घ्यायचे, की रज्जू उपहित चैतन्याच्या अधिष्ठानावर हा सर्प भासतो. आणि त्याचं उत्तरच असं आहे, की कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून सतत चिंतन जे काय आमचं राहिलं, ते केवळ आत्मस्वरूपाच्या दिशेने राहिलं. आणि तेच आज आपल्याला उपयोगाला येतंय. कारण का? त्या चिंतनातनंच माझ्या अंतःकरणात आनंदरूपतेचा झरा हा म्हणजे तो मी आहे, या पद्धतीने मला कळणार आहे. आज माझी साधकावस्था आहे. पण चिंतन जर योग्य अशा पद्धतीने आपण केलं, तर आपण ज्ञानरूप होण्याची व्यवस्था येते. मग त्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. अज्ञानाचा नाश झाला पाहिजे, हा विचार म्हणजे काय आहे? अज्ञानाचा बाध झाला पाहिजे आणि ज्या दिवशी अज्ञानाचा बाध आत्मानात्म विचारांनी होतो, त्या दिवशी खऱ्या आनंदाची मला प्राप्ती होते. आणि खऱ्या आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर मग मी म्हणतो, की ते मी आहे आणि ते मी आहे या म्हणण्याला सहजता आली. पण हे सर्व करताना मात्र क्वालिफाईंग मॅटर जे आहे, ते चित्ताची शुद्धी आणि शांती जो या पारमार्थिक अभ्यासाचा म्हणजे या पंचदशीच्या ग्रंथाच्या अभ्यासाचा मुख्य विचार आहे, की जोपर्यंत माझ्या चित्ताची आणि अंतःकरणाची शुद्धी होत नाही, शुद्धी आणि शांती होत नाही, तोपर्यंत परमार्थाचं खरं स्वरूप मला कळण्याची व्यवस्था नाहीये. तिथून पुढे खरा मी त्या परमार्थ स्वरूपाला जाणून घेण्याची अंतःकरणात एक व्यवस्था तयार करू शकतो आणि त्यानंतर ती आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार आहे. जोपर्यंत मला त्या चित्ताच्या शुद्धीचा आणि शांतीचा विचार माझ्या अंतःकरणात पक्का सिद्ध होत नाही, तोपर्यंत माझं ज्ञान जे आहे ते शाब्दिक ज्ञान राहतं. ते कधीही माझं ज्ञान अनुभवाच्या स्तरावर जात नाही. म्हणून इथे काय आहे, आपल्याला सिद्धी आणि शांती केली पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. म्हणजे याचा अर्थ काय केला पाहिजे? संतांवर, श्री गुरूंवर श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याला विधी असं म्हणतात. निषिद्ध वर्तन, त्या निषिद्ध वर्तन करू नका. परस्त्री, परधन, परनिंदा हे 3 विषय निषिद्ध वर्तनात गेले आहेत आणि फार त्याची सुंदर डेफिनेशन केली आहे, की जे मानवाला करता येणं शक्य आहे, पण ते मानवाने अजिबात करू नये. अशा पद्धतीने त्या निषिद्ध वर्तनाची व्याख्या केलेली आहे. ते निषिद्ध वर्तन मी टाळलं पाहिजे आणि पुन्हा ईश्वरार्पण बुद्धीने कर्म मी अर्पण केली पाहिजेत किंवा श्री गुरूंना कर्म अर्पण केली पाहिजेत. त्यावेळी मी आकर्ता होण्याची व्यवस्था आहे. आणि तेच आकर्ता रूप जे आहे, तेच ब्रह्माचं स्वरूप आहे, तेच आत्मस्वरूपाचं स्वरूप आहे, आत्मरूपाचं स्वरूप आहे, हे उपनिषद मला सांगतायत. म्हणजे एकूण काय आहे, ते जे काय ज्ञानरूप तत्व आहे, ते ज्ञानरूप तत्वच सुखरूप आहे आणि ते मी आहे, असा मला अनुभव आला पाहिजे. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे, तो 11वा श्लोक असं सांगतो, जर आत्म्याचे भान नसते, तर तो परमप्रेमाचा विषय झाला नसता. उलट आत्मा परमानंद रूप आहे, असे भान असते, तर विषय सुखाची इच्छा झाली नसती. म्हणून आत्म्याचे परमानंदत्व कळूनही न कळणारे आहे. इथे अर्थ लिहितानाच माझ्या श्रीगुरूंनी लिहिलंय, की कोड्यात घालणारी भाषा आहे आणि कोड्यात टाकणारी भाषा असल्यामुळे ते कोडं सोडवावं लागतं. जर आत्म्याचे भान नसते, तर तो परमप्रेमाचा विषय झाला नसता. याचा अर्थ काय आहे? देहरूपाने का होईना मला आत्म्याचं भान आहे. मग देहरूपाने का होईना मला आत्म्याच्या अस्तित्वाचं भान आहे. मन काय झालं, तो त्या देहावर मी जेव्हा माझं प्रेम दाखवतो, तेव्हा मात्र आत्मा नावाचं तत्व आहे, ते जणू काही माझ्यापासून दूर गेलेलं असतं. वास्तविक काय आहे, तो सततच मला रिंग करत असतो, पण माझा रिसिव्हरच मात्र त्या देहबुद्धीवर असल्यामुळे मला त्याची रिंग ही कळत नाही. म्हणून इथे काय आहे, आपल्याला आत्म्याचं भान नसतं, तर मग तो मी देह आहे, हा विषय कसा काय परमप्रेमाचा झाला असता? मग ज्या अर्थी मला आत्मा काय आहे, मला तो देह कायम टिकावा असं जेव्हा वाटतं, तेव्हा मात्र काय असतं, ते वास्तवात बोलणं आत्मस्वरूपाकडचं असतं, हे मला समजून घ्यावं लागेल. पण हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत काय झालं, की त्या मी देहावरच प्रेम करत राहतो. वास्तवात आत्माच आनंदरूप विषय आहे, तोच परमानंदाचा विषय आहे, तोच परमानंद रूप आहे आणि परमप्रेमाचा विषय आहे. म्हणून इथे काय आहे, ज्या अर्थी मला
सतत सुख हवं आहे आणि ते सुख मी विषयांमध्ये शोधायचा प्रयत्न करतो, म्हणून मला आत्मस्वरूपाचंच भान सतत व्हावं, म्हणजे सतत सुख मला हवं आहे, म्हणून मला त्याचंच भान व्हावं हा विचार आहे. म्हणून आत्म्याचे परमानंदत्व कळू नाही. आता ते जे काय कळणं आहे विषयाच्या निमित्ताने, ते परमानंदत्व ते सामान्य रूपाने कळलं आहे. आणि मला मात्र काय आहे, ते विशेष रूपाने आत्म्याचं परमानंदत्व कळलेलं नसल्यामुळे मला काय होऊन जातं, त्या आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आहे, पण विशेष रूपाने त्याचं अज्ञान आहे, अशी एक भाषा बोलावी लागते. म्हणून इथे काय आहे, सामान्य रूपाने म्हणजे याचा अर्थ काय, मी या जगात असावं, माझं माझ्या देहावर प्रेम आहे आणि माझं मला सतत सुख मिळावं. आता मला सतत सुख मिळावं अशी जी काय ती इन्स्टिंक्ट माझ्या अंतःकरणात आलेली आहे, ती मूळची कुठून आलेली आहे, ती त्या आत्मस्वरूपाकडनं आलेली आहे. पण त्याचं भान नाही. म्हणून ते जे काय भान आहे, अस्तित्व रूपाने असलेलं, देहावर घातलेलं, ते आत्म्याचं सामान्य भान आहे. पण जेव्हा मात्र मी अभ्यास करतो, जेव्हा मी माझ्या आनंदाकडे, आनंदरूपतेकडे जाण्यासाठी श्रीगुरूंना शरण जातो आणि शरण गेल्यानंतर मग मला काय होतं, त्या आत्मस्वरूपाचं सच्चिदानंद रूपाने वृत्तिस्थ स्तरावर, माझ्या वृत्तीच्या स्तरावर ते ज्ञान मला प्राप्त होतं आणि ते ज्ञान हळूहळू तो मी त्या आनंदरूपतेमध्ये सहज शांत होतो. तेव्हा मात्र खऱ्या आनंदाचा लाभ मला होतो. पण त्याच्या अलीकडे झालेलं जे वृत्तिस्थ चिदाभासाला झालेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान काय आहे, ते परमानंदाचं विशेष रूपाने झालेलं ज्ञान आहे. जोपर्यंत परमानंदाचं विशेष रूपाने ज्ञान नसतं, तोपर्यंत मी विषयात आनंद शोधायला जातो. आणि ज्या दिवशी मला त्या परमानंदाचं विशेष रूपाने भान होतं, त्या दिवशी विषय आनंद देतात. हा अंतःकरण वृत्तीतला विचार मागे पडलेला असतो. किंबहुना विषयांमध्ये सुख नाही, ते आत्मस्वरूपामध्ये आहे, असा विचार केल्याशिवाय मला आनंदरूपतेचा विचार परिपूर्ण होत नाही. विषय जड अचेतन आहेत, मग त्यात गुंतणारी कोण आहे? ती गुंतणारी वृत्ती आहे. मग त्या वृत्तीमध्ये चिदाभास आहे, मग त्या वृत्तीची समजूत घालावी. आता त्या वृत्तीची निवृत्ती जर का आपणासकट झाली, तर मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होतो. म्हणून इथे काय आहे, सामान्यत्वाने जरी मला त्या आनंदरूपतेचा अनुभव असला, तरी त्याला ब्रह्मज्ञानाचा दर्जा देता येत नाही. आत्मस्वरूपाचं ज्ञान हे विशेष रूपाने माझ्या अंतःकरणात सिद्ध झालं पाहिजे आणि ते जीवदशा बाधित झाल्याशिवाय काही सिद्ध होत नाही. म्हणून हे सामान्यत्व कधीतरी लोप पावलं पाहिजे. याचा अर्थ सामान्यत्वात असलेलं जे विशेष ज्ञान आहे, म्हणजे मी देह मी करता, हे सामान्य ज्ञानामधलं जे विशेष ज्ञान आहे, त्याचा लोप झाला पाहिजे आणि ते खरं जे काय ज्ञान आहे, की ज्याला आपण म्हणूया की त्या संवितचं जे ज्ञान आहे, ते शेवटी मी संवित रूपच आहे, अशा स्थितीमध्ये जातं. त्या ज्ञानाला खऱ्या ज्ञानाचा दर्जा आहे आणि असं जे काय प्रमाद ज्ञान आहे, म्हणजे खरं ज्ञान आहे, आनंदाचं ज्ञान आहे, ते मला प्राप्त होण्यासाठी या पंचदशीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच इथे तत्वविवेकाचा विचार सांगताना श्री संत म्हणजे हे पंचदशीकार सांगतायत, की जागृती, स्वप्नात आणि सुषुप्तीत तू त्या तीनही अवस्थांमध्ये तुझ्या विशेषत्वाचा विचार करू नको. म्हणजे जेव्हा जेव्हा तू विशेषत्वाने विचार करशील, तेव्हा तेव्हा तू वृत्तीच्या निमित्ताने त्या घडणाऱ्या घटनांमध्ये अडकून जाशील. पण त्यातून जर सुटायचं असेल, तर या सगळ्या घटनांचा तू साक्षी हो जागृत अवस्थेमध्ये आणि साक्षीत्व करून तू तुझ्या आनंदाशी एकरूप हो, हे समजावून ते मला सांगतायत आणि ते समजून घेण्याचं काम आपल्याला पंचदशीच्या निमित्ताने करायचंय. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. उदयदादा नमस्कार. भाऊ आवाज तुमचा हळू येतोय. हा नमस्कार म्हटलं. भाऊ येदलाबादकर बोलतो. हा बोला. या 11व्या श्लोकाच्या निमित्ताने हा विशेषत्व आणि जरा सामान्यत्व मोकळं करून सांगाल जरा. हा तुमचा आवाज लहान का येतोय? आवाज ऐकू येतो का आता? हा आता जरा ऐकू येतोय. हा मला असं विचारायचं आहे की सामान्यत्व आणि विशेषत्व हे जरा विशेष फोड करून सांगा तुम्ही जरा.
हा आता माझ्या माझ्या अंतःकरणामध्ये या तीन सतत गोष्टी आहेत. एक तुमचं रेकॉर्ड हे बंद सर करा. हॅलो सर, तुमचा इको येतोय. हॅलो, इको येते सर तुमचा. आशू, माझा आवाज लहान आहे का? नाही, त्यांचा आवाज मी म्यूट केलाय. त्यांचा आवाज लहान आहे का? उत्तर बर. द्या. सामान्यत्व आणि विशेषत्व मी जरा समजावून सांगतो की मी देह, मी करता, मी भोगता, या पद्धतीने ते सामान्यत्व असतं. पण जेव्हा ते विशेषत्वाने म्हणजे आत्मस्वरूपाच्या आनंदाचा विचार करून, अभ्यास करून जेव्हा ते ज्ञान होतं, म्हणजे या सामान्य ज्ञानाचा बाध करून जे होणारं ज्ञान आहे विशेष रूपाने, मी आत्मा आहे, ते विशेष ज्ञान आहे. आणि त्या विशेष ज्ञानालाही सहजता जेव्हा येते तेव्हा मात्र आत्मज्ञानाचा विचार पूर्ण होतो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू. जरा मुख्य समानाधिकरण जे म्हटलं होतं, आपला आवाज मोठा केला पाहिजे का आशू? आवाज बरोबर आहे. ही आहे का बरोबर? हो, आवाज बरोबर आहे. पण तिकडनं मला आवाज कमी येतोय. आवाज मोठा करायचा. येईल आवाज. हा, आता बोला. हा मुख्य समानाधिकरण थोडस परत एकदा मला जरा. हे काय असतं की दोन विषय ते पुढे येणार आहेत खरं. एक बाध समानाधिकरण आहे आणि एक मुख्य समानाधिकरण आहे. आता अधिकरण शब्दाचा अर्थ ऐक्य असा होतो. आता जीवाचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी त्वम पदाचा विचार करताना वाच्यार्थ आणि लक्षार्थ असा विचार करावा लागतो. तर जीवाचा वाच्यार्थ जो आहे त्याला आपण जीवपणा असं म्हणूया. जीवानी त्याच्या जीवपणाचा बाध करून त्याला जे ज्ञान होतं त्याला काय म्हणतात? बाध समानाधिकरण. म्हणजे काय? तिथे मी आनंदाचा ठेवा आहे असं वृत्तीच्या स्तरावर जे ज्ञान होतं, म्हणजे मी आत्मा आहे असं वृत्तीच्या स्तरावर जे ज्ञान होतं ते देहाचा बाध करून ते झालेलं ज्ञान असतं. पण आता ते जे झालेलं आत्मज्ञान आहे ते व्यापक तत्वावर जेव्हा त्याचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा त्या मुख्य समानाधिकरणाचा विचार होतो. म्हणजे कूटस्थ चैतन्य आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही एकाच अधिकरणातील आहेत आणि ते एकाच अधिकरणातील असल्यामुळे त्या दोघांचं मुख्य ऐक्य आहे. म्हणून आत्मस्वरूप जे आहे तेच ब्रह्मस्वरूप आहे असं मुख्य समानाधिकरण्याने ते समजलं पाहिजे, असा विचार बोलला जातो. बरोबर, आता नीट कळलं. हा. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. हा, वृत्ती निवृत्त कशी करावी? आता कसं असतं माहितीये का की वृत्ती निवृत्त करायची असेल तर वृत्ती आपण समजावून घेतली की आपली वृत्ती जी आहे ती जर का एखाद्या विषयामध्ये सतत त्या विषयाचं चिंतन करीत असेल तर ती वृत्ती कधी सुखाकार होते आणि कधी दुःखाकार होते. का होते? अनुकूल विषय जर मला भोगायला मिळाला तर ती सुखाकार होते आणि दुःखाकार होते. पण आता अशा वृत्तीतनं जर मला माझी अंतःकरण वृत्ती काढायची असेल की म्हणजे ती शांत व्हावी असा जर विचार असेल तर तिला त्या सुखरूप आत्मस्वरूपाचा विचार करण्याचा तिच्यामध्ये एक अंतःकरण वृत्तीत विचार डेव्हलप करावा लागतो. आणि तो विचार डेव्हलप केल्यानंतर आता मी तुम्हाला बोलताना सांगितलं की एखादा नको असलेला देहबुद्धीचा विचार आला की आज काय झालं, आज बटाटे वडा खावा असं वाटलं, असं आपण म्हणूया. मग आता तो कोपऱ्यावर मिळतो म्हणून मी कोपऱ्यावर गेलो. आता कोपऱ्यावर काय झालं, मिळाला नाही. मग तिथून मी आणखीन पुढे गेलो आणि असं करता करता मी जर का डेक्कन पर्यंत गेलो तर याचा अर्थ काय झाला, माझी वृत्ती ते सुख शोधण्यासाठी त्या बटाटे वड्याचं त्या डेक्कन पर्यंत गेली. पण असं न करता मी तिला आवरायची आणि आता इथे कोपऱ्यावर मिळत नाही ना, घरी ये आणि शांत बस, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी खा. अशा पद्धतीने मी त्या वृत्तीला जर समजावून सांगत सांगत शांत करत गेलो तर ती वृत्ती म्हणजे नको असलेल्या विचारांमधली शांत होते आणि खऱ्या आनंदाचा लाभ मला होऊ शकतो. हा त्यातला. ठीक आहे, रामकृष्ण हरी. हॅलो सर, हा, बोल. म्हणजेच
मला काय म्हणायचं आहे, म्हणजेच आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणे किंवा षड्रिपूंवर ताबा मिळवणे असा अर्थ घ्यायचा का? घ्यावा लागेल. कारण का माहिती का, शमाधी षटकाचा अभ्यास जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी हा. पहिलं दोन आहे शम आणि दम. आणि शम हो. आणि दमामध्ये शमाचा विचार जो आहे तो मनावरचा ताबा, बरोबर आहे. आणि दमाचा जो विचार आहे तो इंद्रियांवरचा ताबा. इंद्रियांवर. हा, आता माझ्या मनावर ताबा नसल्यामुळे मी डेक्कन पर्यंत गेलो, मनावर आणि इंद्रियावर ताबा नसल्यामुळे. आता ते जर बरोबर. मला थांबवायचं असेल तर मन हा. आणि इंद्रिय ही दोन्ही जड अचेतन आहेत, आणि त्यांच्या नादी लागून मी माझं जीवन जगायला गेलो तर ते जीवन सुखाचं आणि दुःखाचं आहे. मग त्याच्यापेक्षा बरोबर. मी त्या आत्मस्वरूपाचा विचार करण्यात, चिंतनात जर मी माझा दिवस तिथे हे केला, पूर्ण केला, तर माझी हो. अज्ञानाची निवृत्ती होईल आणि त्या आत्मस्वरूपाचा लाभ होऊन जाईल. असं ते आहे. खरं आहे. म्हणजे असा अर्थ. नको विचार काढणं एवढाच अभ्यास आहे. हा, आत्मस्वरूप हा. असं त्याची असे ते मला कळणारच आहे. बरोबर. हा. धन्यवाद धन्यवाद सर. हम्म. छान समज. नमस्कार. नमस्कार. आता कुटस म्हणजे जीवानी केलेली कर्म हा. पासून कुटस्थ हा बेखबर असतो, हो. हे वाक्य बरोबर आहे का? हा, आता तो बेखबर असतो. बरोबर आहे. आता तुम्ही आता वाक्य तयार केलं, तुमचा आवाज हे होतोय जरा. हा, येते का ऐकू आता? आता येतंय. मी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जीवाची जी कर्म असतात हा, त्यापासून कुटस्थ हा बेखबर असतो, असं जे वाक्य ते बरोबर आहे. हो. पण आता मग ती जीव आपण म्हणतो ना की आत्म्याच्या अधिष्ठानावरती कार्य करतो, म्हणजे बरोबर आहे, पण तो वाच्यार्थाने असलेला जीव, वाच्यार्थाने असलेला जीव सगळी कर्म करतो, पण कुटस्थ रूप असलेला जीव कर्म करत नाही. लक्षात आलं का? हा, ते तत्वमसीच्या चिंतनामध्ये त्वम पदाचं वाच्य आणि लक्ष्य असं सांगितलंय. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम उपासना कोणासाठी आहे, तर वाच्यार्थाने असलेल्या जीवासाठी आहे. आता जो लक्षात, हा, आपण करत असलेल्या प्रत्येक कर्माचा आपण हा असा न्याय निवाडा करायला पाहिजे असं. आता निवाडा फक्त एकच करायचा, मज देवनी जाळीत कर्म फळे. म्हणजे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली तर मी करता त्याचं ठरत नाही. आता मी करता नाही ठरलो तर मी कोण झालो? मी आकर्ता झालो. मग आकर्ता हे ब्रह्मस्वरूपाचं लक्षण आहे. म्हणून विशेष रूपाने मी करता व्हायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ भाजी आणायला गेलो आपण मंडईमध्ये, तर भाजी घेऊन यावी त्यात काही अडचण नाही, पण आणल्यानंतर जर का मी येता येता त्या सोसायटीतल्या लोकांना दाखवत असेल, बघा मला ही कशी स्वस्त मिळाली, माझा कसा शहाणपणा त्याच्यामध्ये आहे, मीच कसा हुशार आहे, असं काही सगळं झालं की तिथे विशेषत्व तयार होतं. आणि मग त्यावेळी सोसायटीतला कोणीतरी म्हणतो तुम्ही 5 रुपयांनी आणली, मी 2 रुपयांनी आणली, की मग झालं मला दुःख. म्हणजे असं दुःख आणि सुख याच्यामध्ये माझं जे सतत कर्म चाललेलं असतं ते कोणाचं आहे, तर ते वाच्यार्थाने असलेल्या जीवाचं आहे. लक्षार्थाने असलेला कुटस्थ रूप मी जो आहे, म्हणजे ज्याला आनंदाचा अनुभव आलेला आहे, तो जाईल, भाजी आणेल, घरात येईल, भाजी करील आणि खाईल, फिनिश. बस, त्याच्यापेक्षा तो त्याचा जास्त विचार करणार नाही. शुद्ध अंतःकरण याचं थोडं सांगाल का? शुद्ध अंतःकरण म्हणजे ज्या अंतःकरणात विशेषत्वाने कुठलाही संकल्प विकल्प नसतो, किंवा जे अंतःकरण आत्मस्वरूपाची एकरूप होऊन बाधितानुवृत्तीने जे जीवन जगतं ते शुद्ध अंतःकरण आहे. ओके ओके. हा, मुख्य मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये, अशुद्ध अंतःकरण म्हणजे मी देह, मी करता, मी भोगता, हे अशुद्ध अंतःकरण वृत्ती आहे. आणि शुद्ध अंतःकरण वृत्ती आहे ती मी आत्मा आहे, नंतर मला आनंदासाठी हा ज्ञानरूपतेचा विचार, मी एकमेव अद्वितीय आहे, अशा पद्धतीने केले गेलेले जे सगळे विचार आहेत ते शुद्ध अंतःकरणातले विचार आहेत, असे त्याचे हो, विचार. बरोबर. ज्या अंतःकरणाने, आणखीन एक डेफिनेशन करता येईल, ज्या अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख अजिबात होत नाही. अजिबात होत नाही या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, विशेषत्वाने.
सामान्य रूपाने त्याला तरंगाच्या स्थितीवर सुख किंवा दुःख होणं शक्य आहे, पण लाटेच्या स्वरूपात जिथे सुख आणि दुःख होत नाही ते शुद्ध अंतःकरण. होय होय बरोबर. हा. हॅलो सर. हा, म्हणजे देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे आपण आत्मबुद्धी ते हे करणं असा अर्थ घ्यायचा. अर्थात समर्थ देहबुद्धी म्हणतात बाधित करावीच लागेल. हा, देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धीमध्ये त्याचं आता परिवर्तन इथे करायचं. त्याग शब्दाचा अर्थ बाधित असा घ्यायचा. हा. कारण काय माहिती का, जीवन मुक्त झाल्यानंतरही सामान्य रूपाने देहबुद्धी राहते. अच्छा. हा हा हा. आवरण दोष जातो. आवरण दोष म्हणजे काय, आत्मस्वरूपाचं अज्ञान ते निघून जातं, पण कार्यरूपाने देह त्याचा राहतो शिल्लक. ही अध्यारोपाची भाषा आहे. पण कार्यरूपाने देह शिल्लक राहिल्यामुळे त्याच्या देहाला प्रारब्ध आहे असं बोलावं लागतं. वास्तवात नाही, पण आता कल्पित रूपात बोलावं लागतं. अज्ञानाच्या दृष्टिकोनातनं त्या जीवनमुक्ताची काहीतरी देहाची व्यवस्था लावावी लागते ना. अदरवाईज त्याला भूक लागते, त्याला जेवण पाहिजे, त्यालाही बिस्लेरीचं पाणी स्वच्छ पाहिजे, घरात येतो, हे सगळे विचार निघून जातील. नाहीतर मग काहीतरी चिंतन विपरीत होऊ शकतात. अच्छा. ते होता कामा नये. म्हणून त्याचा विक्षेप दोष शिल्लक राहतो. म्हणजे कार्य, विक्षेप शब्दाचा अर्थ कार्य, कार्य म्हणजे देह. जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत देह राहतो. त्यामुळे तो देहाचं सामान्यत्वाने जे जीवन आहे तो ते जगतो. पण आत्मस्वरूपाशी एकरूपत्व जे असतं ते मात्र दृढ अपरोक्षत्वाने असतं. तिथे कुठेही त्याच्यामध्ये शंका नसते. असा तो. समजलं, छान समजलं सर. धन्यवाद. प्राक्-अभाव म्हणजे काय? काय? प्राक्-अभाव. प्राक म्हणजे पहिल्यापासून. अच्छा. आता पहिल्यापासून अभाव म्हणजे आता हा आत्ताचा माझा देह आहे ना, तो माझा जन्म होण्यापूर्वी नव्हता. माझ्या स्थूल देहाला प्राक अभाव आहे, पण आत्मा मात्र प्रथम पासूनच आहे आहे आणि आहे अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून त्याचं वर्णन जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी तो स्वरूपे करून अनादी आहे असं बोललं जातं. त्याची सुरुवात सांगता येत नाही म्हणून तो स्वरूपे करून अनादी आहे. आणि माया मात्र अनादी आहे आणि शांत आहे. ती ज्ञानाने निवृत्त होते म्हणून ती शांत आहे, पण ती कशी आहे, पुन्हा अनादी आहे. पहिली माया कोणती हे सांगता येत नाही, पहिलं जग कोणतं हे सांगता येत नाही. वास्तवात जग नाहीच हे बोलायचंय, पण ते बोलता येत नाही. मग काय होतं, लोक म्हणतात धडधडीत जग दिसतंय तुम्ही नाही कसं म्हणता. मग दिसतंय तर ते अनिर्वचनीय उत्पन्न झालं असं बोलावं लागतं. मग ते केव्हा झालं हे बोलता येत नाही, हा त्यातला भाग आहे. मग ते अनिर्वचनीय हेच उत्तर त्याचं करावं लागतं. थँक्यू. प्रश्न संपलेत काय? हो, संपलेत का? मग रेकॉर्डिंग स्टॉप करायला हरकत नाही. ओके. एकदा साक्षीत्व कसं करायचं ते समजून सांगता का? ठीक आहे, सांगतो. साक्षीत्व कसं करायचं म्हणजे कसा, साक्षी शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला, ती व्याख्या शंकर महाराजांची समजून घ्यावी की दृश्य जगताकडे बघत असताना त्याच्यामध्ये अनुकूल प्रतिकूल म्हणजे मुख्य मुद्दा काय असतं, आपलं जे काय वागणं जे असतं ते विशेषत्वाने अनुकूल प्रतिकूल असतं. म्हणजे काही जरी झालं तरी काय होऊन जातं, उदाहरणार्थ मला कोणी लग्नाला बोलवलं नाही तर मला राग येतो,
मला कोणी लग्नाला बोलवलं की मला बरं वाटतं, बघा त्यांनी मला बोलवलं वगैरे. असं अनेक ठिकाणी मी सतत विशेषत्व करत असतो. पण एखादी कृती या जगामध्ये घडत राहते, म्हणजे कृतीमागे कृती घडत राहतात. पण त्या कृतीमागे कृती घडत असताना माझी अंतःकरण वृत्ती मात्र काय करते, त्या कृतींचं साक्षीत्व करते. म्हणजे त्या कृतींबद्दल अनुकूल आणि प्रतिकूल असं चिंतनच करत नाही. ज्या अर्थी त्यांनी मला नाही न बोलवलं, त्या अर्थी कदाचित त्यांचा काही प्रॉब्लेम असू शकेल, म्हणून त्यांनी मला बोलवलं नाही. असं जर का मी आत अंतःकरणात विचार केला, तर त्याच्याविषयी असलेलं जे लाटेच्या स्वरूपात असलेलं जे चिंतन आहे, ते मला सहज शांत करता येतं. म्हणजे त्या प्रसंगाचं मला साक्षीत्व करता येतं. आणि ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, त्यावेळी त्या अंतःकरण वृत्तीला मी नामस्मरणामध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये नेऊ शकतो. अशा पद्धतीने मी त्या अंतःकरणाला शांत करू शकतो. त्यालाच म्हणायचं साक्षीत्व करणारा अंत, साक्षीत्व करणारा विचार, असं आपण बोलू शकतो त्याचं. फारच सुंदर दादा. मला विचारायचं आहे की तुम्ही म्हणला होता आत्म्याला विशेष लावता येत नाही, तो विशेष आहे. पण आपण आत्मा म्हणजेच ब्रह्म, तर मग आपण ब्रह्म बोलताना कारण विशेष लावूनच बोलतो, सच्चिदानंद ब्रह्म, कुटस्थ ब्रह्म, असं कसं? तो नाही, तो त्याचा विशेष नाहीये, लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ एखादी वस्तू असते, म्हणजे आपण एखादं समजा निळं पेन घेतलं, की त्या पेनाचे विशेष आहेत. आलं का लक्षात? त्याचा निळा रंग आहे, त्याचे डायमेन्शन्स आहेत, अशा पद्धतीने त्याचे विशेष ठरतात. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकही विशेष नाही, आत्मा निर्विशेष आहे. म्हणजे याचा अर्थ ते निरवयव निराकार असल्यामुळे त्याच्या ठिकाणी एकही विशेष नाही. मग या देहाला अनेक विषय आहेत. रंगाचा विशेष आहे, उंचीचा विशेष आहे, परिच्छिन्नतेचा विशेष आहे. पण आत्मस्वरूप निरपेक्ष व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी एकही विशेष नाही, म्हणून ते तत्व निर्विशेष आहे. म्हणून त्याला कूटस्थ म्हणणेपणा सुद्धा सहन होत नाही. ही खरी भूमिका आहे. पण काय होऊन जातं, आपल्याला व्यावृत्तीसाठी म्हणजे निषेधासाठी बोलावं लागतं. आता आपण म्हणतो आत्मा सतरूप आहे, असं का म्हणतो, तर त्या असताच्या व्यावृत्तीसाठी तो सतरूप आहे सांगावं लागतं. त्या दुःखाच्या निषेधासाठी तो आत्मा सुखरूप आहे असं सांगावं लागतं. त्रिपुटीच्या ज्ञानासाठी तो आत्मा एकमेव म्हणजे चितरूप आहे असं बोलावं लागतं. वास्तविक त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, हेच त्याचं खरं बोलणं आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, 8व्या श्लोकामध्ये एक वाक्य आलेलं आहे, पंचकोशांची उपाधी दूर सारून त्यांच्या प्रकाशकाचे ज्ञान होताच मूळचा प्रकाशक असलेला जीव पुन्हा जणू तोच होतो. बरोबर. तर मग आता इथे पहिल्यांदा जे प्रकाशक म्हटलंय तर ते आत्मा आहे का? मग आता प्रकाशकाचे ज्ञान होताच, मग आता आत्मा आहे. करेक्ट, आत्मा आहे. हा हा. आणि मग नंतर प्रकाशक असलेला जीव म्हणजे कसं, हे मला कळलं नाही. आता कसं आहे माहिती आहे का, की आता हा प्रकाशक प्रकाश्य भाव संबंध सोडून द्या. आता जीव आहे, जीव नावाचं तत्व आहे. आता तो प्रकाशमान आहे. कोणाच्या सत्तेवर प्रकाशमान आहे, तर तो आत्म्याच्या सत्तेवर प्रकाशमान आहे, असा एक विचार करूया. पण तो काय करतो, जन्माला आल्यानंतर तो काय म्हणतो, मी देह आहे, मी करताय, मी भोगताय, मी असा आहे, मी तसा आहे. माझा देह विकार पावणारा आहे. बुद्धीचे धर्म तो आत्मस्वरूपावर घालतो. अशा पद्धतीने तो विशेष होतो. म्हणजे आता इथे पंचकोशांची भाषा बोललेली गेलेली आहे. तिथे अन्नमय कोश, नंतर विज्ञानमय कोश, पुन्हा असे अनेक 5 प्रकारे कोशांची भाषा बोललेली आहे. मी आता पंचकोशाचा विषय मांडला नाही, कारण पंचकोश विवेक हे प्रकरण येणार आहे. पण आता या 5 शेवटचा जो आनंदमय कोश आहे 5वा, या त्या 5 कोशांचं जे काय भाषा आहे, की आता उदाहरणार्थ अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह. मग आता या स्थूल देहाचं प्रकाशन कोण करतो, म्हणजे स्थूल देह मी आहे असं जे मला कळतं, ते कोणाच्या सत्तेवर कळतं, आत्म्याच्या, आत्मस्वरूपाच्या सत्तेवर कळतं. त्याला मूळचा प्रकाश म्हणावं असं म्हटलं तरी चालेल. मग आणि मग जे काय आपण भासित प्रकाशत्व जे देतो आपल्या देहाला, वास्तवात देह जड अचेतन आहे, पण तो काय आहे, चेतनाच्या साह्याने, म्हणजे या आपण म्हणूया आत्मचैतन्याच्या साह्याने जणू काही चेतित होतो.
आणि चेतीत होऊन तो म्हणतो माझं अस्तित्व असं आहे, माझं अस्तित्व तसं आहे. आता हे सगळं त्याचं मिथ्या अस्तित्वाविषयी बोलणं चाललेलं असतं. पण जेव्हा ते मिथ्या अस्तित्व खऱ्या ज्ञानाने बाधित होतं, तेव्हा त्याला मूळचा जो मी कोण आहे हे त्याला कळतं. असा तो भाग आहे. ठीक आहे, समजलं आता. हा हा. एकदम छान सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही. नाही, मला माझ्या श्रीगुरूंनी सांगितलं ना तेच मी सांगतोय. त्यामुळे मी माझ्या डोक्यात काही विशेष काहीच नाहीये. त्यांना प्रश्न मी विचारले आणि ते प्रश्न विचारले तसेच तुम्ही मला विचारताय. त्यामुळे ते जे मला उत्तर माहिती आहेत ती मी देतो. बाकी काही